आजूबाजूच्या लोकांना फार त्रास देतात। हे अधिकाऱ्यांना वारंवार भेटून सुद्धा आम्हाला ते लोक जागे व्हा, जागे व्हा, झोपी गेलेलं प्रशासन जागे व्हा, जागे व्हा, झोपी गेलेलं प्रशासन जागे व्हा, जागे व्हा, झोपी गेलेलं प्रशासन जागे व्हा। टक्केवारी बंद करा, बंद करा, नेरूळ स्टेशन साफ करा, साफ करा, टक्केवारी बंद करा, बंद करा, नेरूळ अवैध धंदे बंद करा, बंद करा। या ठिकाणी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई अतिक्रमण विभाग असेल, वार्ड ऑफिसर असतील, त्यांनी केलेली नाही। आपण 15 दिवसाचा अल्टिमेटम देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई नवी मुंबई महानगरपालिकेकडून झालेली नाही। या अनुषंगाने आज आपण नेरूळ रहिवासी संघाच्या वतीने हे आंदोलन पुकारलेलं आहे। खरं तर नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि प्रशासन हे हातमिळवणी करून या नेरूळ शहराचं पूर्ण रूप बदलू पाहत आहेत की काय अशी शंका सर्वांच्या मनामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हे घंटानाद आंदोलन पुकारलेलं आहे। प्रशासन साध्य करण्यासाठी हे घंटानाद आंदोलन पुकारलेलं आहे। आपण या ठिकाणी आपल्या काही मागण्या या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणतीही कारवाई या ठिकाणी चाललेले अवैध धंदे, बार, रेस्टॉरंट्स आणि जे आपले बिकानेर असतील, बदाई असतील यांच्या मार्जिनल स्पेस, सोसायट्यांच्या मार्जिनल स्पेस या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई नवी मुंबई महानगरपालिकेकडून का होत नाही असा प्रश्न आम्हाला वारंवार पडलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी हे घंटानाद आंदोलन पुकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेले आहेत। परंतु जर या घंटानाद आंदोलनाने या प्रशासनाची झोप उडणार नसेल तर पुन्हा एक उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी जनआक्रोश आंदोलन पुकारू आणि पूर्णपणे आपल्या या विभागाचे अधिकारी असतील, अतिक्रमण विभागाचे अधिकारी असतील, त्यांना लॉकअप मध्ये ठेवण्यात येईल। खरं तर असं एक उग्र स्वरूपाचं आंदोलन येत्या 7 दिवसामध्ये या विभाग अधिकार ऑफिसवर आम्ही पुकारणार आहोत। कारण वारंवार करदात्या नागरिकांनी मांडलेले प्रश्न सोडवण्याचे त्यांचे कोणतेही प्रयत्न दिसून येत नाहीयेत आणि विविध कारणे आमच्या समोर दिली जातात। त्यामुळे हे आंदोलन, या आंदोलनाची वेळ या ठिकाणी आलेली आहे। आपण सर्वजण दालनात जाऊन विभाग अधिकाऱ्यांना वारंवार जे प्रश्न विचारत होतो, आजही तेच प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत। त्यांना सांगणार आहोत की आपण एक स्मूथली हे आपण घंटानाद आंदोलन करतोय आणि जर या नेरूळ शहराला मोकळा श्वास घेण्यासाठी जर नवी मुंबई महानगरपालिका अडचण करत असेल तर आम्ही करदाते नागरिक कायदा हातात घेऊन हे नेरूळ शहर आम्ही साफ करू अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड अधिकाऱ्यांना आमच्या विनंती करतो की आमचं प्रशासन तुमच्याला निवेदन किंवा तुमच्या गाडी येत आहे त्यांना तुम्ही स्वीकार करा। जागे व्हा, जागे व्हा। बाहेर ठेवा फक्त आता तुम्ही दिला ना आम्ही गेली 1-1.5 महिन्यापासून बोलत आहे। बोला चर्चा करते। निषेध असो, निषेध असो, महानगरपालिकेचा निषेध असो। नाही निवेदन आहे आमच्या साहेब। आम्ही 1-1.5 महिन्यापासून आम्ही साहेब आम्ही किती वेळा दिला आम्ही इथे बारवाले करून एकही त्यांनी आज स्टेशन साफ आहे। उभशी बाहेर उभे राहतो माहिती आहे ते खूप हैराण लोक हैराण झालेले आहेत। प्रशासकीय बघा स्टेशनला साहेब जाऊन स्पीकर बंद करून ऐकतो ना तुमचं प्रशासकीय स्टेशनला बघा तुम्ही एका वेळी राजहंसात तिथे बार खुल्ला तिथे लोक नागडे झोपलेले असतात। चिडिया येतात तिथे नागड्या बिगडे त्यांचे माझा व्हिडिओ समोर येतो अजून बरडो नागड्या बिगडे भरले असतात तिथे। कुठे राजहंस स्टेशन समोर बाहेर आहे तिथे सर्व दारू पितात तिथे बंडल बंद झाले तिकडे माहिती मला तुम्हाला किती वेळ सांगायचं आम्ही किती वेळ आहो इकडे लोक तुम्ही लक्ष देत नाही ते सर्रास व्यापाऱ्यावर हप्ते घेतले जातात। तुम्ही बघून या तुम्ही बघा तिकडे जाऊन
परिस्थिती जास्त- तुम्ही किती वेळा मी तुमच्या गाडी इकडे आणलं जाणं मी लोक फक्त तुम्ही बसायचं. बिअर बारला आतमध्ये बोलून बसवता तिकडे देता तुम्ही अहो, आलेल्या प्रत्येक काय प्रश्न नाही तर बाहेर काढायचे नागरिकांचा पहिला प्रश्न तू सोडवला पाहिजे. आम्ही टॅक्स भरणारी माणसं आहोत. तुमचे आम्ही वाईट नाही करत साहेब. तुम्ही प्रशासकीय शासनाचे अधिकारी आहेत तुम्ही. साहेब तुम्हाला वारंवार विनंती करून अतिक्रमण विभागाचे जे तुमचे अधिकारी आहेत ते नागरिकांना धमक्या देतात सरळ सरळ. इव्हन आम्ही आयुक्तांना भेटलो, उपायुक्तांनाही भेटलो, इव्हन तुम्हालाही भेटलो त्या संदर्भात, परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाहीये. याला काय कारण असावं? हे बघा, कारवाई करताना तुमचं पत्र मिळालं आहे त्यातलं, ठीक आहे. तुमच्याकडे पुरावा असेल तर द्या, आपण त्याच्या शहानिशा करून घेऊ, पण त्यांच्यावर कारवाई. साहेब त्या लोकांच्या स्वतःच्या गाड्या त्या ठिकाणी लागतात. कोणाच्या हातगाड्या, जे तुमचे ऑफिसर जे आहेत अतिक्रमण अधिकारी, त्यांच्या स्वतःच्या गाड्या हातगाड्या लावतात ते लोक स्वतःच्या. रात्री 10च्या नंतर कोणती हातगाडी तिथे सर्व हातगाड्यांवर गांजा ड्रग्स तिथे विकले जातात. हु इज रिस्पॉन्सिबल? गाड्या जागा असतील बाकी 10च्या नंतर का कारवाई होत नाहीये? फालतू गाडी लागते, हातगाडी लागते. अंमली पदार्थांच्या विक्रीवर आपल्याकडे अधिकार नाहीये, पण ते आता राजीव गांधी ब्रिजला आपण सिक्युरिटी ठेवलेले आहेत. आम्ही राजीव गांधीचा प्रश्न नाही मानत आहे, पूर्ण नेरूळ शहराचा प्रश्न मानतो. नेरूळ स्थानक असेल साहेब, रात्री जरी बेरात्री कधी पण जा, 3 वाजता जा, 4 वाजता जा, अंमली पदार्थांची विक्री सर्रासपणे तिथे होते. मग त्याला महानगरपालिका कशी जबाबदारी? महानगरपालिकेची जबाबदारी आहे की 10च्या नंतर हे चालतं कसं? ही जबाबदारी महानगरपालिकेची. आम्ही प्रशासनाचं पण बघून घेऊ, प्रशासनावर पण आम्ही धडक मोर्चे घेतोय. ओके. गाड्या जर का लागल्या असतील ज्या तुम्ही म्हणता तशा, त्या उचलायचे अधिकार आहेत, पण त्याच्यावर काय विक्री जर का होत असेल अंमली पदार्थ तुम्ही म्हणता तशी, तर त्याला दुसरी एक स्वतंत्र यंत्रणा आहे नागपूरची, तिथं आपण त्याच्यात द्या. पुढला प्रश्न फेरीवाल्यांचा, त्याच्यावर पण आपण काम करत आहोत. पण आता अजून त्याच्यात हॉकर झोन नो हॉकर झोन न डिसाईड झाल्यामुळं आपल्याला ते काही इश्यू येत आहेत, आणि त्यामुळे आमची पाठ केली की ते पण येत आहे. तरी पण आता आपण संध्याकाळी तिथं 2-2 सिक्युरिटी पण ठेवलेले आहेत. त्या सिक्युरिटीला पण आपण सूचना दिलेली आहे की बाबा जर का मोठ्या प्रमाणात किंवा जर आले तर आमच्या गाड्यांना अलर्ट करा, आमचे लोक तिथे जातात. सर, आता तुमच्याकडे सेक्टर 6 आणि सेक्टर 8-4 हे जे वाढीव अनधिकृत बांधकाम करून जे बार्स हॉटेल्स वगैरे त्याच्या तक्रारी आम्ही वैयक्तिक तुम्हाला किती वेळा भेटून केल्या? हे बघा, त्याच्यानुसार त्यांना आपण जिथे माहितीप्रमाणे 3 बारवर आपण कारवाई केलेली आहे. त्यातल्या एका बारवाल्यांना आमच्या अगेन्स्ट ते कोर्ट मॅटर पण झालेले आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जे मार्जिनल स्पेसचा वापर करतायत त्यांना आपण लेखी पण कळवलेलं आहे की बाबा तुम्ही हे मार्जिनल स्पेसचा वापर थांबवा, नाही थांबवलं तर आम्ही एकतर्फी कारवाई करू. तुम्ही जी कारवाई केली बोलता, कारवाई एकाच आपल्या सेक्टर 8 मध्ये एकाच बारवर झालेली, बाकी कुठेच कारवाई झाली नाही. पाहिजे तर तुम्ही पोलीस प्रशासन पण आहे, तुम्ही या आमच्या बरोबर, आम्ही तुम्हाला दाखवतो, आता दाखवतो. कारवाई करताना त्यांना पण एक त्यांची संधी संधी 4-4 वेळा. ऐका ना, तसं नाही. 4-4 वेळा नोटीस दिला साहेब, 4-4 वेळा नोटीस दिला साहेब. एका ठिकाणी ज्याची केलं ना, त्या ठिकाणी त्या आता त्यांनी कोर्टात गेले. सिंदूर बारची जाऊ दे ना त्याला. नाही, मी सांगतो तुम्हाला, इतर बारच्या पण कारवाई केली जाईल. ठीक आहे. मार्जिनल स्पेसचा वापर आहे त्यांना आपण लेखी कळवलेला आहे 12 तारखेला, 12 नाही माहिती 13 तारखेच्या किंवा तुम्ही मार्जिनल स्पेसचा व्यावसायिक वापर एखाद्याची वापर थांबवा, त्याचा आपण एकतर्फी कारवाई करू त्याच्यात. मी संबंधित तुम्हाला आम्ही वैयक्तिक तुम्हाला 2 जण भेटलेलो, आयुक्त सरांना लेखी तक्रार केलेल्या आहेत. एक नाही, परत स्मरणपत्र दिले. तुम्ही स्वतः रजेवर होतात त्यावेळेस, काही कौटुंबिक तुमची समस्या असल्या कारणामुळे तुम्ही रजेवर होतात. त्यानंतर आल्याच्या नंतर सदरील घटना तुम्हाला सांगितली, त्याची पोच पावती तुम्हाला दिली. कुठल्या घटनेची? त्या आयुक्तांकडे ज्या आपल्या तक्रार केलेल्या आहेत. ओके. त्या घटनेच्या अनुसाराने मी आरटीआय टाकलेला, त्या संदर्भात मला उत्तर भेटलं. तुम्ही नाही होतात, पण ते उत्तराचे बोललं, हे उत्तर तुम्ही असं मी असं नाही मागितलं तुमच्या अभिलेखात आहोत. आता जे तुम्ही पाहणी करून द्या, या संदर्भात मी आपल्या अभियंत्याबरोबर बोलत असताना तुमचा मच्छिंद्र विदाटे मला धमकी देतो, तुला मी बघून घेतो, तुला 1 महिन्यात कळेल मी कोण आहे, ती माझ्या आयुक्ताकडे तक्रार करतो म्हणून. या गोष्टीचा आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला साहेब वैयक्तिक सांगतो आम्ही. मजूर अधिकारी असेल तर त्याला तुम्ही निलंबित करा, आणि तुमचे सीसीटीव्ही कॅमेरा चेक करा. तुमच्या वॉर्ड ऑफिस मधले सीसीटीव्ही कॅमेरा चेक करा. तो इथे येऊन बोलतो तुझं काय काम आहे, तुम्ही डायरेक्टली धमकी देतो मी बघून घे, ही कोणती भाषा? सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये नाही तिथे, म्हणून तर सगळा प्रॉब्लेम आहे ना. आपण बसवायला सांगू आता, सिव्हिल डिपार्टमेंटला सांगू सीसीटीव्ही कॅमेरा बसवायला. सीसीटीव्ही बसवा करून आता त्यांना तो धमकी देतो ना सरळ सर. धमकी देतो तुम्ही, अधिकार कोणी दिला साहेब धमकी द्यायचा? लक्षात घ्या बघा, त्यांना त्याच्यावर डिसिप्लिन करायचे अधिकार माझ्याकडे नाही. तुम्ही रिपोर्ट एक मिनिट. का
नाही येत माझ्याकडे, मी सांगतो तुम्ही ना. सर वॉर्ड ऑफिसर आहेत सर, अहो तुम्ही बॉस आहेत सर इकडचे मी तुम्ही. तुमचं म्हणणं ऐकून घेतोय. तुम्ही MCSR वाचून घ्या. त्यांचे जे नियुक्ती प्राधिकरण असतात त्यांनाच त्याची कार्यवाही करायचे अधिकार असतात. तुम्ही त्यांना चार्ज देऊ शकता का? कुणाला? त्यांना अतिक्रमणचा चार्ज तुम्ही ऑर्डर काढून देऊ शकता? बरोबर आहे ना, ते हा? इंटरनल झालं त्याच्यात. देऊ शकता का? का नाही देऊ शकत? मग तुम्ही कारवाई नाही करू शकत नाही नाही, मी सांगतो का? तुम्हाला. तुम्ही चार्ज देऊ साहेब, शकता त्याला आम्ही अतिक्रमणचा? आयुक्तांकडे एक गेलो. मिनिट एक मिनिट तुम्ही बाजूला तुम्ही बघा. सर ऐका सर हा. तुम्ही चार्ज देऊ शकता ना त्याला हो. तुमच्या अथॉरिटीने? हो. तुम्ही चार्ज अतिक्रमणचा देऊ शकता, बरोबर. पण तुम्ही त्याच्यावर कारवाई करू शकत नाही. नाही. का करू शकत नाही? नाही, MCSR मी त्याची अपॉइंटिंग अथॉरिटी नाहीये. हा? मी त्यांचे नियुक्ती प्राधिकरण नाहीये. हा, मग तुम्ही पुढे रिपोर्ट लिहा ना साहेब. ठीक आहे ना. रिपोर्ट लिहा. तुम्हाला आम्ही वारंवार 2 महिने झाले ऐका ना, तुम्ही फक्त मला लेखी दिलं ना, त्याच्यासोबत पुरावा द्या. मला काहीतरी ऑडिओ क्लिप द्या, व्हिडिओ क्लिप द्या, किंवा त्यांना मला धमकी दिली त्याच्या मी काय व्हिडिओ क्लिप देऊ तुम्हाला? म्हणजे तुम्हाला हा? आय विटनेस साहेब, तुम्ही चौकशी करा. eyewitness आहेत तिथे. कोण आहे? कोण आहे? तुमचेच अधिकारी आहेत. नाही, तुम्ही विचारा चौकशी करा त्यांना. ना, तुम्ही चौकशी करा ना. तुम्ही चौकशी करणं तर तुमचं काम आहे ना हे असे सर. भ्रष्ट तर तुम्ही अशी अधिकारी अधिकाऱ्यांना ठेवून- नका हे करता एकाने तुम्हाला बोला सर आणि त्याच भाषेत एकाने उत्तर बोला. देणार ना त्या लोकांना आम्ही त्याच भाषेत उत्तर देणार. मग पुन्हा सांगू नका कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला म्हणून. त्याच भाषेत उत्तर देणार त्यांना ह्या पुढे. ओके. सर, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुम्ही नगरपालिकेत हा. ठेवून खरं तर नगरपालिकेचे तुम्ही नाव खराब करत आहात, त्यातल्या त्या शहरांची सुद्धा नाव खराब करत आहात. ओके, कारण असे अधिकारी प्रत्यक्षरित्या कोणतीही कारवाई करत नाहीये. त्यांच्या स्वतःच्या गाड्या ते स्टेशन परिसरात लागतात, 10 गाड्या. ती चौकशी करा, त्यांचे चारित्र्य पडताळणी करा. त्यांच्या स्वतःच्या गाड्या लागतात. ते माझ्याबरोबर काही माणसं आहेत, त्यांना ते त्रास देतात आणि त्यांच्या स्वतःच्या गाड्या लावतात. तिथं हो, स्टेशन परिसर नेहरू असेल, जुईनगर असेल, तुमचे हे सिक्युरिटी वगैरे त्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत तिकडे. कोण जबाबदार आहे त्यांना? मी वारंवार तुम्हाला विनंती करतोय. ही नवी मुंबई पण मुंबई सारखीच करून टाकली आहे पूर्णपणे. ठीक आहे, निवेदन द्यायचं. आणखी काय साहेब, तुम्ही ओके बोलून आम्ही 3 महिने झाले तेच ओकेच ऐकतोय. 3 वेळा मी पत्र दिलं साहेब. अल्टिमेटम देऊन सुद्धा तुम्हाला जाग नाही येते. मग उग्र स्वरूपाचं आंदोलन करू का आम्ही? एक प्लीज मी मला एक व्हिडिओ दाखवतो. राज हा नागडा माणूस झोपलाय बघा, दारू पिऊन. बघा इथे समोर तुम्हाला पाठवलं मी साहेब. हे बघा नागडा, तर बायका येतात जातात तो तिकडे. साहेब तुम्ही आमचे मालक आहात. मालक या नव्या मुंबईचे मालक आहेत तुम्ही कायदा हातात घ्या साहेब. कायदा हातात घेऊ. हातात नाही हा. हातामध्ये तुम्ही सांगायचं समोर काय चाललंय हे. कारवाई नागडा करा तुम्ही. नागडा झोपलेला आहे असा दारू पिऊन असा. तर सांगतोय राजा बोलतो ज्या क्या करणे का करो, हम पुलिस मेरे हात में बोलतो. हे काय चुकीचं आहे साहेब. तुम्ही कारवाई करा साहेब. कारवाई करा साहेब. नागडा झोपलेला बघा. अवैध धंदे कर या गोट्या करून जे गोट्या नगरपालिकेच्या हल्ली येतील. अरे क्या करू कारवाई मग त्याच्यावर टॉवेल टाकायला फेरीवाल्यांच्यावर नियमित अहो, माहिती आहे कारवाई. का? साहेब, कोणतीही कारवाई चालू नाहीये. मी स्वतः तुमच्या विद्यार्थ्यांना फोन केला, तो बोलतो तू कोण फोन करणारा? बघा आता हे उत्तर आहे. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याची. बरं. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे साहेब. हे बघ ताई, हे बघ सर सांगून ऐकत नाही लोक. तुमच्याकडे आम्ही खरोखर खूप म्हणजे प्रामाणिक दृष्टिकोनातून बघतो तुमच्याकडे. आणि याच्या प्रायचित्त तुम्हाला पण आलेलं आहे. आम्ही कधी ह्या इथपर्यंत गेलो नव्हतो तुमच्या दाव्यात, कधीच नव्हतो हे बघा, गेलो. लोकशाही मार्गात प्रत्येकाला आपलं म्हणणं अहो, मांडावं परंतु लागतं. आम्हाला करदात्या पण नागरिकांनी तुम्ही येऊन खाली काहीच बसवलं नाही लागतं. करत ना म्हणजे सर शर्मास्पद याच्यावर. आहे, तुम्ही लज्जास्पद गोष्ट स्वतःहून आहे. बसलाय, मी खुर्ची नाही, नाही, नाही. मुद्दाम नाही केली. हे मला हे मुद्दाम करायचं नाही. असं नाही ना सर. न्याय लागतोय. आम्ही खुर्च्यांवर बसलो तुमच्याकडे 2-3 वेळा दालनात. काही नाही भेटलं, खाली बसवलं म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे. तुम्ही नगरसेवक वगैरे कोण नाही, बाहेर बस बोलायचं त्यांना बाहेर जा. मी करता नागरिकचा मी करत मी मुख्य सगळ्यांच्या म्हणत आहे. म्हणजे अचानक आंदोलन ठरल्यामुळं चुकीचं आहे साहेब. म्हणजे कमी लोक आली नाही तर खूप लोक इथं आली असतात. ओके. आता लोक आज वर्किंग डे आहे. हा. महिला वर्ग शाळेत गेलेला आज महिला वगैरे असं त्यामुळे लोक कमी आले. नाही तर खूप लोक आले. सगळ्यांच्या मनात चीड आहे. ओके. महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा ते अहो, यांचेच अवैध धंदे आहेत, साहेब. खूप अवैध धंदे करतायत. बरं. आम्ही बघतोय रोज तिथं ते दारूचं दुकान आहे हा. स्टेशनला. तिथे खूप रात्रीची गर्दी असते. साहेब, महिलांची रोज चोरी होते. गळ्यातल्या चैनी चोरल्या जातात त्या गर्दीतून येताना. फुटपाथ एकही फुटपाथ मोकळा नाहीये. सेक्टर 20 पासून तो सेक्टर राज 2 पर्यंत. कार वाला क्या बोलतो मालूम, अरे जाओ तुमको क्या करना है क्या देखेगा महापालिका, पुलिस वाला मेरे हाथ में है. और ठीक है तेरे हाथ में है कि सर में वो बाद में देखेगा मुझे. आता मी डायरेक्ट आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री गणेश नाईक मी स्वतः भेटलो जाऊन. मी स्वतः सांगितलं साहेब 1992ची महानगरपालिका 95ची महापालिका ज्यावेळी आम्ही रस्त्यावर यायचो आम्हाला किती बरं वाटत. नवीन मुंबईत लोक तलाकदीर व्हायचे, लोक गर्दी व्हायची. आज काय झालं तरी व्यापारी कुठे आहे ते 500-500 रुपये हप्ते घेत आहेत. पुरावे
ठीक आहे, असतील तर द्या पुरावे तुमचे. अजून तुम्ही कारवाई करा. तुम्हाला चला आमच्या बरोबर चला. रेल्वे स्टेशनला आत्ताची परिस्थिती दाखवतो. आता लाईव्ह फोटो घेऊ का मी इथे? सांगतो तिथं 2 सिक्युरिटी तिथे ठेवली. सिक्युरिटी तुमचा कोणीही नाहीये. मी ठामपणे सांगतो, माझं ऑफिस नेरूळ स्थानकामध्ये आहे. तुमचा एकही ऑफिस एकही सिक्युरिटी तिथे नसतो. मी ठामपणे आताही बोलतोय. ठेवत नाही आपण, संध्याकाळी सुद्धा नसतो. संध्याकाळी ते स्वतः पैसे घेतात, हप्ते घेतात आणि बसतात साहेब तिथे. जबाबदारीने बोला. जबाबदारीनेच बोलतोय मी. काय पुरावा आहे तुमच्याकडे हप्ते घेतो? चला मी दाखवतो ना साहेब. काही बोलायचं आणि मी नाही, माझ्याकडे मी तुम्हाला फोटोच दाखवतो. फोटोच पाठवले मी. कोण जो हातगाडीवाला तो म्हणतो ना की तो ते स्वतः बोलतात. चला ना आमच्या बरोबर साहेब, चला तुम्ही आमच्या बरोबर. तुम्ही अलिगेशन करताना आमच्यावर चला, तुम्ही आमच्या बरोबर. आता मी तुम्हाला दाखवतो. अहो त्यांना घेऊन या ना. चला ना. मी का घेऊन येऊ इथे? मी का घेऊन येऊ इथे? मी बोलतो ठामपणे, आत्मविश्वासाने बोलतो. हातगाडीवाले बोलतात, नगरपालिकेवाले हप्ते घेतात. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. मग निवेदन द्या. तुम्ही कसं अलिगेशन करू शकता? माझ्याकडे पुरावे आहेत. तुम्ही करता ते काय अलिगेशन नाही. मग तुम्ही माझ्याकडे पुरावे म्हणून बोलतोय. द्या ना मग पुरावे. चला ना मग तुम्ही कॅबिन सोडा. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरा. हे बघा तुम्ही काय प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करा. तुमची जी जबाबदारी आहे ना ती घ्या. हे असे अतिक्रमणाचे जे अधिकारी आहेत ना त्यांना घरी बसवा. त्याच्यामुळे तुमची नावं खराब होतात. चला ना तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी रोडवर. हातगाडीवाले इथे घेऊन येऊ का? हातगाडीवाले इथे घेऊन येऊ का? घेऊन येऊ का? ते बोलतात सरळ सरळ साहेब तुम्ही तुमचे अधिकारी हे घेतात ते. मला व्हेरीफाय तर करू दे. तुम्ही साहेब 3 महिन्यापासून तुम्ही व्हेरीफाय करताय. ऐका ना घेऊन या, तुमच्याकडे पुरावे आहेत ना. नाही तुम्ही काय व्हेरीफाय करताय तेच समजत नाही. सर ऐका, आपलं जे बांधकाम आहे आता आम्ही तुमच्याकडे तुम्ही आल्यापासून तुम्ही बघा ऐका थोडक्यातच सांगतो. तुम्ही 4-4 वेळा जर त्या लोकांना नोटीसच फक्त पाठवताय, कारवाई करत नाही, तर आम्ही विचार काय करायचा ते सांगा. कारवाई चालू आहे. अनधिकृत बांधकाम जिथे आपण प्रोसिजर आहे ठीक आहे. जसं आता त्यानुसार आपण कारवाई करत असतो. 100% जिथे कारवाई केली त्याचं पण आपण रेकॉर्ड दाखवू शकतो तुम्हाला. काय कारवाई केली साहेब? चला 15-20 दिवसामध्ये काय कारवाई केली त्याचा ऑन रेकॉर्ड दाखवा तुम्ही. चला दाखवा. 2% माझी इंजिनियर फील्ड व्हिजिटला गेले. अहो साहेब तुमची आज गाडी गेली आहे. आम्ही 3 महिन्यापासून पत्रव्यवहार करतोय. पत्रव्यवहारांचे सगळे प्रूफ मी घेऊन आलो तुमच्यासाठी. दाखवतो ना. रोज आमचा अतिक्रमण विभाग काय जेव्हा आम्ही आंदोलन पुकारतो तेव्हा तुमचा अतिक्रमण विभाग बाहेर पडतो. असं नाही. काल पण आपण कारवाई केलेली आहे. तुम्हाला पाहिजे साहेब तुम्ही सेक्टर 8 मध्ये जे कुटुंब विस्तार झालाय त्या एलआयजी मध्ये घरं तुम्ही जाऊन तोडताय. जिथे मी कमर्शियल तुमच्या मार्जिनल स्पेस साठी रिक्वेस्ट करतोय ते का नाही तोडत आहे? तोडतो ना. तुम्ही घरांमध्ये घुसताय. घरांमध्ये पीआय मध्ये तिथे कोण आहे? मग मी तुम्हाला अनधिकृत आहेत म्हणून तोडता की नाही तुम्ही सर? अनधिकृत आहेत म्हणून तोडता की नाही? तुम्ही सामान्य नागरिकांची घरं तोडताय. ते कमर्शियल जे व्यावसायिक त्यांना पाठीशी घालताय. पोलीस स्पेसिफिक सांगा ना मला. अहो सेक्टर 8 मध्ये तुम्हाला मी पत्र दिलेत ना एवढे का नाही तुमचं ते स्टेशनच्या समोरचं ते आहे ओसी आहे बाकायदा. कोणता? मार्जिनल स्पेसची ओसी आहे का त्याच्याकडे? परवानगी आहे का? मार्जिनल स्पेससाठी मी वारंवार विनंती करतोय. त्या कल्पना मारवाल्याकडे ओसी. एक मिनिट आता थांबा. सर एक मिनिट ऐका. विक्रम बारवाल्याकडे ओसी तुमची परवानगी आहे का? आपण विक्रम बारवा केली ना. काय? चला दाखवा आम्हाला आत्ता. चला तुम्ही कारवाई केली बोलता ना सर. आत्ता चला दाखवा. त्या रसोई बाळाकडे तुमची परवानगी आहे का त्याच्याकडे? मंगळवारी मी सांगतो माझे इंजिनियर तुम्हाला. नाही साहेब नाही इंजिनियरचं नको. तुम्ही चला सर. आश्वासन आम्ही गेले 3 महिन्यापासून ऐकतोय. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाई करा. तुम्ही चला आमच्या बरोबर. एक्सक्यूज देता ना किंवा याची ओसी आहे त्याची सीसी आहे ती आम्हाला ऐकायचं नाही. मार्जिनल स्पेस खाली करा. मार्जिनल स्पेस स्टेशन परिसर असेल, विविध विभागातील परिसर असेल, मार्जिनल स्पेस खाली करून घ्या व्यावसायिकांकडनं. तुमचे जे अधिकारी हप्ते घेतात, पुन्हा मी बोलतोय ठामपणे, माझ्याकडे प्रूफ आहेत, ठामपणे बोलतो, तुमचे अधिकारी हप्ते घेतात आणि शांत बसतात. बाहेर कोणतीही कारवाई होत नाहीये. तुम्ही एसी मध्ये आरामात बसताय. तुम्हाला फक्त फोटो देतात. ते कालचे परवाचे जे फोटो फिरतात ते सेक्टर 8 मध्ये कारवाई झाली. ती कोणतीही कारवाई करण्याची गरज नव्हती. तुम्ही कमर्शियल जे आहे त्यांच्यावर कारवाई करा. पहिली अवैध धंदे करतात त्यांच्यावर कारवाई करा. अवैध धंद्याची माझ्याकडे ऐका ना सर. ऐका अवैध धंद्याचं काय कारवाई? तुमचा अनधिकृत बांधकाम तोडणं तुमचं काम आहे, बरोबर आहे. मार्जिनल स्पेस उचलणं तुमचं काम आहे. आता हे जे नशेयुक्त पदार्थ जे विकले जातात ना, ह्या पानटपऱ्यातनं विकले जातात आणि ह्या पानटपऱ्या सगळ्या मार्जिनल स्पेसमध्ये, त्याच्यावर पोलीस कारवाई करू शकत नाही. ते उचलणं आपलं काम आहे, पोलिसांचं नाही. आणि पोलिसांचं काम आहे ना ते आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करतोच आहे. त्यांचं काम आम्ही त्यांना सांगतोच आहे. पण तुम्ही त्या पानटपऱ्या उचला. तिकडनं पहिलं त्याच्यातनं सगळ्या नशेयुक्त पदार्थ ना तिकडनं विकले जातात. त्या फुटपाथवर अनधिकृत पानटपऱ्या आहेत, त्या का उचलत नाही तुम्ही?
साहेब आम्ही हे एक्सपेक्ट नाही करत आहे फक्त बरं कारण आम्ही 1.5-2 महिन्यापासून पत्रव्यवहार केले ते सगळे पत्र म्हणणं मी ऐकून घेतलं. आम्ही लेखीमध्ये तुम्हाला दिलं तरी पण तुम्ही काही त्यावर ऍक्शन घेतली नाही. आता तुम्ही वर्बली सांगतो तरी पण तुम्ही बरंच बोलताय. आम्ही ऐकून घेतो त्याला. हा साहेब मग तुमच्याकडनं ऍक्शन पाहिजे आम्हाला, कारवाई करू. नाहीतर आम्ही 7 दिवसामध्ये इथे जन आक्रोश आंदोलन पुकारू आणि इथून बाहेर जाणार नाही साहेब. इथून 7 दिवसात जर लेखी द्या, ठीक आहे साहेब बोलले तर द्या आम्हाला लेखी. 7 दिवसात आम्ही सर्व कारवाई करू. 7 दिवसात असं नाही, कारवाई करू असं सांगितलं. ठीक आहे, काही एकच काम नसतं, भरपूर कामं असतात. साहेब ते तुम्ही तुमच्याकडे कामं भरपूर आहेत, आम्हाला मान्य आहे. तुम्हाला नेहरू बघायचं आहे. ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला दाखवतो. ऐका सर, तुमच्याकडे कामं भरपूर आहेत. तुम्ही नेहरू तुमच्या पूर्ण अंतर्गत आहेत, हे आम्हालाही कल्पना आहे. तुमच्याकडे कामं भरपूर आहेत, पण एक काम सोडला तर सोमवार ते शनिवार अतिक्रमण विभाग काय काय काम करतो मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड दाखवतो. सगळं एक फोटो येतो, तेच वरियस फोटो असतात, त्याचेच मल्टिपल फोटोज असतात. तुम्ही 15 दिवसात काय केलं ना त्याचं तुम्हाला रिप्लाय देतो आम्ही. पाठराखण करताय सरळ. इकडे तुम्ही करा. नाव टाकून करा. हा? हे चुकीचं आहे सर. काय आहे, तुमच्याकडे आम्ही 4 वेळा येतो, तुम्ही काहीच हे करत नाही आणि फक्त आता अशा हे करताय, चुकीचं आहे ना सर. इकडे येत आणि साहेब पण सांगतील किती दिवसात कारवाई करणार आहे, काय करणार आहे, नाहीतर पुन्हा आम्ही जन आक्रोश आंदोलन सुरू करू. काका या काका या. आहे ना. सर घ्या. कारवाई होते साहेब, गरीब लोकांना जगू द्या व्यवस्थित. साहेब आमचा वैयक्तिक तुमच्याशी वाद नाहीये, मी कुठं म्हणलं काय अजिबात नाहीये. आम्हाला तुम्ही चांगलं काम करा, तुमचं नाव होतं वाटामध्ये इकडे. जावडेकर साहेब जिंदाबाद करू, आम्ही मोर्चा काढू इथे. हा त्रास होत संध्याकाळी साहेब. संध्याकाळी तुम्ही साहेब 8:30-9च्या दरम्यान स्टेशनला लाईन जाऊन बघा, फेरफटके करा. घेतो ना सर. प्रत्यक्ष कारवाई करा एवढीच आमची विनंती आहे. काय ना वैयक्तिक काय अधिकारी तुम्हाला सांगतात, तुम्ही बोलतात कारवाई होते, पण प्रत्यक्ष कारवाई होत नाहीये. आत्ता वाटलं तर एक आमच्याबरोबर फेरफटका मारा तुम्ही, अशी रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला. नाहीतर तुमच्या अधिकाऱ्यांना पाठवा, आम्ही त्याचे डोळे उघडतो. संध्याकाळी 7च्या नंतर माझ्यावर या, मग मी स्वतः घेऊन जातो. मग तुम्हाला आता निवडलं हे पण निवडलं त्यामध्ये ती इकडे आणि आमचं निवेदन स्वीकारल्याबद्दल तुमच्या फार फार आभारी आहोत साहेब. हो साहेब, तुमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने बघतो सर. तिथं इन्व्हर्ट पोस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला इन्व्हर्ट मध्ये काय प्लीज जरा याच्यावर कायद्यानं काम आहे ते करणार. कारवाई करत होत नाही म्हणूनच कायद्याने होत नाही म्हणूनच इथे यावं लागलं. नेहरूची कायद्याने झालं असतं तर नसते यावं लागलं. अजिबात काय घाबरू नका, अजिबात नाही घाबरायचं. तिथे आम्हाला उभं राहायचं, आम्ही तिथे उभं राहू. एक गोरा खेळणार साहेब, तसे तुम्ही काम केलं साहेब. हा गोरा खेळण्यासारखं तुम्ही आम्ही तुमचं स्वागत करू सर. जनतेने तुम्ही मालक आहे. चला, थँक्यू.